भारतीय सुरक्षा दलाने चीनमधून JNPA बंदरावर आलेल्या एका जहाजाला अडवले. CMM-CGM हे जहाज चीनहून पाकिस्तानात जात होते. जहाजात असलेल्या साहित्याचा उपयोग पाकिस्तानात क्षेपणास्त्र बनवण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. या आधारावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत कराचीकडे जाणारे एक संशयित व्यापारी जहाज कारवाई करण्यासाठी रोखले. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत जहाजावर आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे संगणक न्यूमेरिकल कंट्रोलचे साहित्य आढळून आले. सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण संशोधन आणि संस्थेमार्फत DRDO या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या आण्विक उपक्रमांमध्ये क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि निर्मितीमध्ये या सामग्रीचा वापर केला जात असल्याचे DRDOच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे CNC मशीन वासेनार व्यवस्था अंतर्गत येते. यामध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आणि लष्करी अनुप्रयोगासह वस्तूंचा प्रसार रोखणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये भारत सक्रिय आहे. संगणक न्यूमेरिकल कंट्रोलच्या मशीनचा वापर याआधी उत्तर कोरियाने आपल्या अणु कार्यक्रमात केला असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देऊन सतर्क केले होते. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून संगणक न्यूमेरिकल कंट्रोलच्या मशीन जप्तची कारवाई केली होती. दरम्यान भारतीय सुरक्षा दलाने याविषयी माहिती ट्विट करत सांगितले की बिल ऑफ लॉडिंग आणि इतर कागदपत्रांनुसार जहाजावरील वस्तू JXC ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडमधून लादण्यात आल्या होत्या. या वस्तू सियालकोट येथून पाकिस्तानात विंग्स प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवल्या जाणार आहेत. या जहाजावर मिळालेल्या CNC मशीन इटालियन कंपनीकडून तयार केल्या जातात. हे मशीन कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केले जाते. या मशीनद्वारे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते. या CNC मशीन 1996च्या वासेनार यांच्या करारात समाविष्ट करण्यात आले आहेत. हा करार एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे. भारत हा या करारातील 42 सदस्य देशांपैकी एक आहे. हे देश त्यांच्या पारंपरिक शस्त्रे, आण्विक कार्यक्रम इत्यादींशी संबंधित माहिती आणि माहितीची देवाणघेवाण करतात. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.